चाळीसगाव तालुक्यातील अंधारी गावात आदिवासींची परवड, शासकीय योजनांचा बोजवारा। चाळीसगाव महाराष्ट्र चाळीसगाव तालुक्यातील अंधारी गावात आदिवासी समाज प्रशासकीय दुर्लक्ष आणि भ्रष्टाचाराचा बळी ठरला आहे। गावठाण जमिनींवरील अतिक्रमण, घरकुल योजनेतील गैरव्यवहार आणि रेशन कार्डसाठी होणारी पिळवणूक यामुळे त्यांचे जीवनमान अतिशय हलाखीचे झाले आहे। प्रमुख समस्या: गावठाण जमिनींवर भूमाफियांचा कब्जा, ग्रामसेवकांच्या संगनमताने 5,000 रुपयांत जागा नावावर करून आदिवासींना 2 ते 3 लाखांना विकण्याचा गंभीर आरोप। ग्रामसेवक तलाठ्यांची गैरहजेरी, ग्रामसेवक महिन्यातून फक्त 2 दिवस 1 ते 2 तासांसाठी गावात येतात। तलाठीही नियमित नसतात, त्यामुळे महसुली कामांसाठी त्रास होतो। नवीन कार्यालय असूनही अधिकारी गायब, 22 लाख खर्चून बांधलेली ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय रिकामीच। अधिकारी तिथे राहत नसल्याने नागरिकांची कामे रखडतात। घरकुल योजनेत गरजूंची उपेक्षा, अपंग व्यक्ती आणि अंध आजीबाईंसारख्या गरजूंपेक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनाच घरकुल दिल्याचे आरोप। फक्त धनदांडग्यांनाच घरकुल मिळते का, असा संतप्त सवाल। रेशन कार्डसाठी 5,000 रुपयांची मागणी, रेशन दुकानदार रेशन कार्ड बनवण्यासाठी 5,000 रुपयांची उघडपणे मागणी करत असल्याने आदिवासींची आर्थिक पिळवणूक सुरू आहे। मागणी आणि उपाययोजना: अंधारी गावातील आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आहे। यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना: उच्चस्तरीय चौकशी समिती, गावठाण जमीन हस्तांतरण आणि घरकुल वाटपातील अनियमिततेची चौकशी व्हावी। दोषींवर कठोर कारवाई, ग्रामसेवक, तलाठी आणि रेशन दुकानदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई करावी। अधिकारी कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती, कार्यालयात नियमित उपस्थिती बंधनकारक करावी। तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी। जागरूकता व मदत केंद्रे, आदिवासींना त्यांच्या हक्कांबद्दल आणि योजनांबद्दल माहिती देण्यासाठी हेल्प डेस्क सुरू करावेत। थेट लाभ हस्तांतरण, डीबीटी मध्यस्थांचा गैरवापर टाळण्यासाठी योजनांचे लाभ थेट बँक खात्यात जमा करावेत। ग्रामसभा बळकटीकरण, ग्रामसभेला योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचे अधिकार द्यावेत। सार्वजनिक सुनावणी, समस्या मांडण्यासाठी आणि तक्रार निवारणासाठी सार्वजनिक सुनावण्या आयोजित कराव्यात। या उपाययोजनांमुळे अंधारी गावातील आदिवासींना न्याय मिळेल आणि त्यांना शासकीय योजनांचा खरा लाभ मिळेल अशी आशा आहे। मग मला घरकुल का भेटाना? तुम्ही किती टक्के अपंग आहे? तसं पाहिलं गेलं तर 100% अपंग आहे। पायच नाही त्यांना, हे पाहून घ्या, हे बघा। अपंगांना प्रथम प्राधान्य आहे ना घरकुलासाठी। पण मग आता काय त्यांना सांगावं, ते कर्मचारी गावाची त्यांना सांगावं, ते करते नाही। मग आता मी कुठं जाणार आहे? फक्त वशिल्याबाजीनं घरकुल बस ते चालू आहे, वशिलेबाजीनं चालू आहे, दुसरं काही नाही। ज्याचा वशिला असला त्याचं धक्त आहे, ज्याचा वशिला नसला त्याचं काही धक्त नाही, बस दुसरं काहीच नाही। आता बांधकाम कसं काय चालू आहे? फक्त मतदान पुरतं येत लोक, मेले का जगले, शेतीना बाडीना हात भरला संसार। तुम्हाला का बरं मिळालं नाही अजून घरकुल? कस काय मिळेल? आम्ही काय का इथले थोडे आहेत। ग्रामसेवक काय म्हणतो? हो, ग्रामसेवक काय म्हणतो? तो गरम चौक मला दिसत नाही, मी कुठं गरम चौक पाहायला जाऊ? हो, त्यांचा ते सर्वे करायला आले नाही का तुमच्याकडं? आजी सर्वे करायला आले नाही तुमच्यावाला? घरकुलसाठी सर्वे होता अगोदर, सर्वे आले नाही का करण्यासाठी? नाही। बोला ना तुम्ही। बरं, रेशन कार्ड मंजूर करायसाठी 5,000 रुपये मागते। कोण मागते? रेशन पाटील। प्रशांत पाटील कोण आहे? रेशन वाटलं। रेशन दुकानदार आहे का? ते पैसे मागतात तुमच्याकडे? 5,000 रुपये दिले तर तुमचं रेशन कार्ड तुम्हाला मिळेल, नाही तर मिळणार नाही। किती लोक आहे तुमच्या घरात? लोक 6 आणि 3 पोरं आहेत। 3 जागा नावावर करायला 5,000 मागते, तर चेक पडतील आधी। घरकुलचे का? घरकुलचे 5,000 रुपये कोण मागतं तुमच्याकडे? ग्रामसेवक। ग्रामसेवकांनी माहिती, जे आता जे ग्रामसेवक आहे आता, हो त्यांनी माहितलं की तुमच्याकडे? जागा नावावर शिपाई आहे ना खाली, शिपाई त्यांनी का? आता ग्रामसेवक शिवाय कोण मागणार आहे? तेच मागू राहिले म्हणून ते सांगू राहिले ना 5,000 भेटल्यावर जागा नाव होईल तरच तुम्हाला चेक पडन बा असं। तुमचे आधार कार्ड ते नाही, तुम्ही इथे 10 वर्षापासून तुम्ही रहिवाशी? हां, आधार बरं, आधार कार्डसाठी तुम्हाला रहिवाशी दाखला घेण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला गेले होते का? गेले होते ना। मग त्यांनी दिला तुम्हाला रहिवाशी दाखला? रहिवासी दाखल्याला लवकर देतच नाही ना ते। लवकर देतील म्हणजे अगोदर दिला होता का तुम्हाला?
नाही आत्ताच आलेले आहे. दिलाच नाही. यंदाच गेलो होतो बरं शाळेतला बरं काय म्हणतात ते रहिवाशी दाखला देण्याचं मॅडम राजेवर मॅडम रजेवर कोणी म्हणतं मॅडम राजोर आहे, कोणी म्हणतं याच्यावर आहे. जेवढा उडवीची उत्तर बुधवारी येईल, कोणी म्हणतो शुक्रवारी येईल